नमस्कार. आज आपण पाहणार आहोत घरी साजूक तूप कसं बनवायचं. साजूक तूप बनवणं खूप सोपं आहे आणि ते घरी बनवल्याने त्याची चव आणि शुद्धता उत्तम राहते. चला तर मग सुरुवात करूया. मी साधारणपणे 15 दिवसाची दुधावरची साय जमा करून घेतली आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त वापरू शकता. साय चमच्याच्या सहाय्याने 5 मिनिटं एकाच दिशेने हलवत राहावी. मग त्यात बर्फाचे तुकडे टाकावे. परत 10 मिनिटांपर्यंत त्याच पद्धतीने हलवावे. मग लोण्याचा गोळा तयार होतो. लोणी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे. नंतर एका जाड बुडाच्या पातेल्यात मध्यम आचेवर लोणी सतत ढवळत राहावे. सुरुवातीला ते घट्ट दिसेल, पण हळूहळू पातळ व्हायला लागेल. तुम्ही बघू शकता, साय आता हळूहळू वितळायला लागली आहे. यानंतर तिला उकळी येईल आणि मग तिचा रंग बदलेल. आपल्याला तिला सोनेरी रंग येईपर्यंत गरम करायचा आहे. आता बघा, तुपाला छान सोनेरी रंग यायला लागला आहे. या स्टेपला आपल्याला त्यात 2 ते 3 लवंग आणि नागवेल किंवा खायचं पान टाकायचं आहे. त्याने तुपाला छान सुगंध तर येतोच, पण चवही स्वर्गीय असते. तूप थोडं थंड झाल्यावर आपण ते गाळून घेऊ आणि आपल्याला एकदम शुद्ध साजूक तूप मिळेल. बघा किती सुंदर आणि शुद्ध तूप तयार झालं आहे. हे तूप तुम्ही बरणीत भरून आरामात काही महिने वापरू शकता. तर मित्रांनो, तुम्हीही नक्की घरी साजूक तूप बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. लवकरच भेटूया एका नव्या रेसिपीसोबत. धन्यवाद.